मी दोघे जण लवकर अटून उठा आणि तुमच्या बायकाला समजून सांगा, लवकर लवकर समजून सांगा. गरम कोण होऊन राहिला एवढा? गरम कोण होऊन राहिला? काय गरम होऊन आहे तर काय तर मग काय का तुमचे काय लाळ करू का मी? अरे माझी बदनामी लावली तुमच्या बायकाईनं करणार बा. हा की काय कमलीचं पोट आणलं डॅनीने, कमलीचं पोट आणलं डॅनीनं. हा पोट आलं का तिचं? कशात काही नाही सायाचं अजून माहित नाही पडलं की पोट आलं की नाही आलं. तर येईन लावली माझं डफळं लावली गात पिठणं माया घेणं देणं. हा काही गाड्या शोभते तुम्हाला तुमच्या बायकाईले हे? आमच्याच बायकाईनं तू हे माझं केलं असेल असं कशाहून रे बा, कशाहून? अबे आपल्या तिघा चौघाशिवाय गोष्टच माहित नव्हती ना कोणाले. तुम्ही ना सायाच्या घरी गेले तुमच्या बायकाईला सांगितलं म्हणून तर माझं झालं, नाही तर माझं नसतं हो. हा तुमच्या बायकानेच माझं केलंय. बाईची जात भादरी असते ना, तुमच्या बायका बसल्या चबरत गावात. डॅनी गरम नको हो ना बा. विचारतो ना बायकोले सांगितलं काय म्हणून विचारतो मी. आणि तिने जर सांगितलं असेल की नाही बस तिच्या कंबळल्यात लाताच मारतो. तू टेन्शन न घेऊ ना, आपल्याला पटत नाही असं माझं भाजून साठी गावात कोणाला सांगायलाच पुरत नाही. तुम्हाला सांगायला पुरलं नाही, मला चुपचाप ठेवायला पुरलं असतं. झाकली मूठ 1.25 लाखाची असं माझं नसतं झालं ना. लहान लहान लेकरे मरे म्हणून राहिले का बुडे बा? कमल्या बुडीचं पोट आणलं का तुम्ही? सांगा आता तैली माहित पडलं ना. तू काय टेन्शन घेऊन जायला लागलाय? नाही आहे तसं काही. अजून डॉक्टरनं सांगितलं का तुले की कमलीचं पोट आलं म्हणून? नाही ना, डॉक्टरनं अजून कन्फर्म सांगितलं नाही. त्यामध्ये तू कुठे टेन्शन घेऊन राहिला? लोक म्हणतच असतात. हा लोक घोड्याला चालत नाही, पाहिजे चालत नाही का? तू भलता टेन्शन घेतो बा. हाव रे फालतूची तुझी बदनामी झालीस ती मग तू काय केलंस तरी तरी बादली मस्तात गेलीस ती तुझ्या हातपाय उपटा झाला असता आमच्याच. हा माई किती बदनामी होऊन राहिली गावातल्या का? मला चालायला जागा नाही राहिली. मान खाली घालून चालायला लागते मला. हा वरने काढता ये जेना. पण तू एवढा गरम कोण होऊन राहिला बापा? गरम नको होऊ बा, शांत राह तू. हा होते ना व्यवस्थिशीर करून आपण टेन्शन नको घेऊ ना तू. दोघे जण उठून उठा लवकर सटकन तुमच्या बायकाला समजून सांगा माणूस की त्याईनं साऱ्या गाठ डफळं लावलं पिठणं. ते साऱ्या गाठ बोंब करून राहिले माय. डॅनीनं कमलीचं पोट आणलं, कमलीचं पोट आलं, कमलीचं पोट आलं. पोट नाही आलं सोट नाही आलं. तुमच्या बायकाची तोंड आवरा लवकर. जा हा लवकर लवकर उठा तू. अरे हो ना बा, सांगतो ना मा बायकोला समजून सांगतो ना. टेन्शन न घेऊ ना बाबा. हा म्हणजे 5-6 खेळ्यात माझी बातमी पसरल्यावर मग सांगा समजून तुमच्या बायकाईले. हा घ्यायला जातात तिकडे मीटिंग भरतात, गप्पा मारतात तुमच्या बायका. दिलं सांगून साऱ्या गा पचका माया. लवकर उठा आठवून, भेजा खाऊ नको माया. हा पहिले माही तई पाजली मस्तकात जायला सांगून राहिलो मी. सारे गड्या कोणती लवकर चालवा, यायला काही चेन नाही पडणार. पहिले आपल्या बायकाला समजून सांगा लागेल, विचार लागेल घरी जो की काय बात म्हणून सांगितलं का. चाल लवकर. हो चाल बापा चाल. बायकोले पहिले विचार बापा तू न केली का बो म्हणून याची. सांगायला पुरत नाही बा, भलाईचा जमाना नाही बा. आपण साध्या मतान सांगतो लोक आपलं मातून करतात. दोस्त असो कोणी असो बा, जोडचा असो दूरचा असो, अजिबात नाही सांगायला पुरत भो कोणाले. चुमडीत गुमडीत ठेवायला लागते. झाकली मूठ 1.25 लाखाची भो. ओपन गेली की लोकांना आपली मारली ठोकली मागून. बापा चाल कमली भेटून काय हालत तिची भो. आले का आता माझ्या तोंड पाहिले? आठवण आली की तुम्ही माझ्या तोंड पाहिले येता ना. तशी तर मी अजिबात दिसत नाही तुम्हाला, फक्त तुमची गरज असली की येता तुम्ही. कमले मले माहित आहे जीवात जीव नाही माया. मला सारा चिंत्या रोग लागला बापा. आणि तू अटी आल्यावर बाबा टंगटंग लावलं माग. सांग बा सांग बा. माझ्या जीवात जीव आहे का मग? माझ्या जीवात जीव आहे काय? माझ्या तुम्ही ना डेरगा आणला लगे आता बसले मुकट आहे ना. अरे ज्या वक्ती सोपी वाटलं तुम्हाला. आता पहा ना कसा पचका होऊन राहिला गावात. तर सगळ्या गावात झाली ना चर्चा, डंका वाजून राहिला ना आपला. बापा त्याची चिंता लागली ना मले, त्याची चिंता लागली ना. तोच विचार करून राहिलो मी कोणा केलं माझं. आता कसं आता काय मला काही सुसून नाही राहिलं बा कमले. लवकर काय करायचं आहे तर ते करून घ्या बरं. मध्ये माझ्या पोटात जळ होऊन राहिलं. लवकर याचा आता काही ना काही करून टाका. कोणा दवाखान्यात नेता मले की कोणा वैद्याजवळ नेता ते पहा तुम्ही तुमचं तुम्ही लवकर. आणि लवकर न्या मले. हो ना कमला, तेच लाईन लावून राहिलो मी. तू टेन्शन न घेऊ नको बा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या सोबत आहो मी. तू काय टेन्शन घेऊन राहिली? काही बिंदास राह तू, टेन्शन न घेऊ. मला माहित आहे माय किती पोट दुखते तर किती उलट्या होऊन राहिल्या तर तुम्हाला काय समजीन बाबा. काय हा बरोबर म्हणाले सगळं बरोबर होईल. मी या त्या पाठीची, मी या त्या पाठीची. पाठीची असून काय आहे? काही करून तर नाही राहिले पटकनी. तुला गॅरंटी देतो मी तसं काहीच नाही आहे. तुला अपचन झालं ना, गॅसचा प्रॉब्लेम आहे तुले. मला आता ऍसिडिटी झाली शिन तुले, म्हणून ते गडबड आहे. काही गोया फोया नाही तुझ्या पोटात, काहीच झालं नाही तुले. तो प्रॉब्लेम आहे तुले. हा बापा तुम्हाला सगळं समजते ना. त्या डॉक्टराच्या वरचे गेले ना तुम्ही. त्या डॉक्टरला काही समजत नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा डॉक्टर आहात. तुम्हाला घरीच समजते सगळं पोटात काय आहे काय नाही. तर
लय हुशार आहे ना बापा तुम्ही. मी खरं सांगून राहिली बरं तुम्हाला. हे काय आहे पटकनी पहा, मला दवाखान्यात न्या, नाही तर मग पाहिजे मग काय होईल पुढे तर. अरे हो ना बापा, पैशाची लाईन लावून राहिलो ना मी. पैसे भेटले मले की बस तुले चकच करून आणतो मी. हो ना लोकांच्या पैशाच्या भरोशावर बसाना. लोक नाही देतील तुम्हाला पैसे, मग तर लोक घरीच बसाना हातावर हात धरून. काही हो मग माया, काही हो. जे पैसे भेटते तर लोक येते ना मग मायावर डेरग टम होते. मग सगळ्या गावात तोंड दाखवतो ना मग मी फिरतो ना असं डेरग घेऊन. तुला डबल डेरग्याचाच विषय. अरे नाही होत ना डेरग फेरग काही विशेष नाही ना. तो तुला याचा प्रॉब्लेम आहे ना वा. हा तुझी ऍसिडिटी व्हायला म्हणून उलट्या होऊन राहिला. तू विषय येतो त्या डेरग्यावरच. हा आता या वयात कोणतं डेरग येणार आहे होती लावलं थोडं डेरग व. हो ना बापा, मी तर म्हणून राहिली ना तुम्ही डॉक्टरच्या वरच्या. तुम्हाला सगळं माहित आहे ना. त्या डॉक्टरला असं चांगलं वाटते की या बुढीच्या पोटात गोया आहे म्हणून. असं चांगलं काय काही ना काही दिसलं शिन्मा पोटात म्हणूनच म्हटलं की नाही. मी आटाय का तो डॉक्टर. आता तू बडबड बंद कर बरं. चुपचाप झोपून राहा. शांत झोप बिलकुल. हा विचार करू नको. चाल मग मी येतो. हा काय तुम्ही लावतो पुढची लाईन आता काय तर. बापा लवकर त्या पैशाची लाईन लावा. कोण देते कोण नाही तर निपटा हे लवकर. हो निपटतो टेन्शन नको घेऊ. चाल मग येतो मी. हो या लवकर या. मालिले का हे फुकाची आफत आली रे बा. मागले का काय लेगा कसंच काय करा आता. पैसे कोणाला मागा ह्याचं टेन्शनच आहे रे बा मला. या डोंगराले फालतू जवळ घेतलं मी ना आणि भांडा आणून घेतला माया मला. आता या बुड्याच्या भरोशावर कदलोक मी आता वाट पाहू. काही समजत नाही बापा काय करून काय नाही आता. गावात चबऱ्या वानाचे तोंडेला तू कुकडे भादरतं का. साऱ्या गावात चबरून राहिली का तू. हा जास्त शिल्लक झाली वाटते तू. तुझ्या कंबळला लाता पाहिजेच वाटते. काय झालं बापा, काऊन बोकांडून राहिले. मी काय केलं असं की तुम्ही मला बोलून राहिले एवढं. कुकडे चबरली सांगा बरं मला. लागते का कुकडे चबरली तू. हा तुझ्या पोटात गोष्टी राहत नाहीत का. साऱ्या गावात माजन करून राहिली तू चबऱ्या वानाचे. अरे बापा मला सांग तास समजीन की नाही. तास डोक्यात उतरीन की नाही माया. तुम्ही जरा भळभळ बोलूनच राहिले बापा. सांगा ना. का व मी तुले काय सांगाल तर 17-60 की त्या कमलीचं डॅनीचं गावात माझं नाही झालं पाहिजे. तू चुपचाप विचार डॉक्टर कोणता डॉक्टरीन कोणती आहेत. हा तुला डायरेक्ट माझूनच केलं होतं दोघांचं बी गावात. कमलीचं पोट आलं. बापा मी काय माझन करू. अजून तर मी बाबा कोणाच्या घरी गेली बी नाही विचारायले डॉक्टरचं नाव. आणि तुम्ही म्हणून राहिले मला की सगळ्या गावात माझून केलं तुला. मी कोणाच्या घरी बी नाही गेली ना अजून. विचारा नाही तर कोणाले. गावात कुत्र्याच्या बच्चाली माहित नव्हती हे गोट. फक्त तुले मलेच माहित होती. हा तुनं माझं केलं नाही तर मग कोण केलं तर तुनं सांगितलं असेल कोणाला ना कोणाले. म्हणून तर गावातल्या बाया भुकून राहिल्या कुत्री सारख्या. हा त्या डॅनीलेन कमलेला का लहान परेशान करून राहिल्या का बाया. तुझे पोट आलं व कमले. हा तूनच चबरेपणा गेला अशी ना. बाबा आता मी काय घेऊ हाती. तुमची शपथ बाबा, तुमची शपथ. मी कोणाच्याच घरी नाही गेली ना. मी कोणाच्याच घरी नाही गेली अजून सांगायले. मला काय एवढाही विश्वास नाही का मार. एवढाही विश्वास नाही का मार. मी एवढं सांगून राहिले जीव तोडून की मी गेली नाही कोणाच्या घरी. मी सांगलं नाही कोणाले तरी तुम्ही मला बोलून राहिले. हे बोंबलून राहिले की मी सांगितलं नाही. मग आता सांगणार आहे तरी कोण ऐकलो सायाचं हे. नक्की कोणती बाया कोणाच माझं नशीन केलं रे. बरोबर नाही सांगितलं तू ना. खरं बोलून राहिली तू. हा खोटं निघलं की पाहिजे तू. एखाद्या बाईच्या तोंडून जर निघलं की तुमच्या बाया कोण सांगितलं की बस तू या बजेट पाहिजे बरं तू. मी विचार करणार नाही मग. अरे बाबा आता तुमची शपथ घेऊन सांगून राहिली मी तरी आता अजून काही राहिलंच काय. नाही ना मी खोटी नाही बोलून राहिली ना बापा. बरं मी विचारतो गावातल्या 2-3 बायले की मा बाया कोण सांगितले कोण. मला माहित पडते. समजा माहित जर पडलं की बस त्या बजेट आला मोजून आली समजा तुझी. विचार करतो फक्त तू या. चाल मग येतो मी आता. हो बापा मी जर सांगलं कोण्या बाय आले तर माझ्या कंबळ का नाही माझ्या हातपाय मोडून टाक जा बापा. बस अजून काही राहिलं मग. एवढं म्हणून राहिली मी तरी निरा मार विश्वास नाही करून राहिले तुम्ही. बरं चाल मग येतो मी. असा आगाऊ माणूस आहे माय बाई. मी अजून कोणाच्या घरी दारी गेली नाही आणि हा माणूस मला म्हणून राहिला की तू गेलीशील कोणाच्या घरी. तुला सांगलंशील असं तसं. हा डॅनी कांड करते लागे मला काय भरायला लावते का. या बुडे बा तरम गड्या एक काम होतं गड्या तुझ्याकडे. बसा ना मग पाहू आपण कोणतं काम आहे. बसा या बसून घ्या. सांगा बुडे बा कोणतं काम होतं. काहीच नाही गड्या शांताराम. 5,000 रुपये नोट होती गड्या. 5,000 रुपये अर्जंट पाहिजेत मला. काम आहे लेख अर्जंट. काय बुडे बा तुम्हाला काय काम पडलं बा पैशाचं. काय म्हणजे काय अर्जंट कोणतं काम आहे बा. नको विचारू गड्या शांताराम काय काम आहे काय नाही. फक्त अर्जंट काम आहे मला. 5,000 पाहिजेत गड्या. दे बरं मला झटकन आणि जाऊ दे बरं मला.
आता बुडबा तुम्ही कामही सांगत नाही, अर्जंट काम आहे म्हणता, लवकर दे बी पैसे, झटकन करून येतो म्हणता. काय म्हणजे काय आहे पण काय? हा पण सांगा तसंही बाबा. काम सांगत नाही, धाम सांगत नाही, पैसे दे गड्या शांतरा, पैसे दे. ते पैसे देणार की नाही देणार हे सांग तू मले. फालतूच्या झिलप्या नको पाडू तू. काम काय आणि कशासाठी पाहिजेत पैसे. तुला सांगितलं ना अर्जंट काम आहे, तुला देणं असेल तर सांग हो किंवा नाही. देवा तुम्ही मला सांगा, आज लोक मी तुम्हाला वापस पाठवलं काय? तुम्ही दादा पैसे मागितले तर आता मी तुम्हाला दिले. हा पण तुम्ही आता आम्हाला काम बी सांगितलं की गड्या शांतराम 5,000 पाहिजे, भिजवून आणणार, खत आणणार, कधी म्हणा मी दवाखान्यात जा लागते, पैसे पाहिजे, मी दिले की तुम्हाला. मग आता कोण तुम्ही काम सांगून राहिले की मला या ढमक्या कामाला पाहिजे की टमक्या कामाला पाहिजे? अबे ते नको विचारू तू कोणतं काम आहे काय आहे. तुला पैसे देणार की नाही हे सांग तू हो किंवा नाही. मागचं नको अटी झिलप्या झाडू फालतू. असं सांगा तुम्ही मग तसं सांगा. अरे तुम्हाला काय काम आहे हे तर सांगा. मुतले का तुला पैसे देणं नाहीत भाऊ. तू फालतू टाइमपास कुणाला तू माया कसं मा टाइम गेला की सारा गणित ठोकून जाईन भाऊ तिकडे. कसं तुझ्या भरोशावर नाही राहायला बरोबर बा. तुला पैसे देणं नाहीत मला. टाइमपास मी काल करून राहिलो तुमचा. तुम्ही मला फक्त एक शब्द सांगा की शांताराम असं काम आहे. तुला आता कोणतं काम आहे सांगा लागते का? मला दवाखान्यात जा लागते, खालून मोठा कोंब फुटला मला. लवकर पैसे पाहिजेत मला. 5,000 दे आण लवकर झटकन. तुम्हाला कोंब फुटला त्यादमी झाली का तुम्हाला? तू विचारू नको मी आम्हाला माहित आहे तरास काय आहे पैसे देणं. नंतर तुम्ही जटीच विषय बुडवा. अरे मी तुम्हाला डॉक्टर सांगतो मग कोणता डॉक्टर काय आहे तर मला झाली ती ना. हा मी आता टीच केलं त्या डॉक्टरचा इलाज केला ना. हा तुम्हाला सांगतो मग तो डॉक्टर. गड्या शांताराम तू फालतू टाइमपास करून राहिला गड्या. मला माहित आहे रे. घेणं देणं झिलप्या झाडून राहिला का? डॉक्टर काल सांगतो मी पाहिला डॉक्टर. तुला देणं असतील तिथे पैसे लवकर झटकन मला जाऊ दे. बरं बापा चला बुडवा चला, पैसे देतो तुम्हाला. चल लवकर दे बा पैसे. चला झटकन पैसे द्यायला पुरतात भाऊ. लवकर बुडा दवाखान्यात जाईन बापा आणि आदमूचा इलाज करीन. आदमूला बेकार असते ना, बसताय ना उठताय. बाबा याद महिना आणला बाबा मेळ पैसे जाऊ दे बापा. खूपच झिलप्या झाड्या घेणं देणं. 5,000 घेतो बापा. कमलीला दवाखान्यात नेतो. का बा भाण्याची माय तू जीव लय चढचढ करून राहिली पण दिवसेंदिवस आहे की. मीटिंग बसली होती वाटते गोदरीत आहे की. चबरली वाटते थोडीसा हागली तू. कोणत्या मीटिंग आणि कोणत्या काय भरल्या गोदरीत? कोणी सांगलं तुम्हाला? काही बोलून राहिले का मनात येईन ते? असे रिकामे कामं नको करत जाऊन. केली असतील तर सांगून दे मला काय आहे तर. मी ना कोणते रिकामे कामं केले बापा मला सांगसान तर समजीन की नाही मला काही. निरा बरोबर बोलून राहिले काही समजायला मार्ग नाही आम्हाला. काय बोलून राहिले तर त्या कमलीचं डॅनीचं माझं काऊन केलं गावात. तुले काय सांगेल तर मी ना फक्त डॉक्टरीच्या कोणता चांगला काय आहे काम करीन की नाही तो एवढं विचारायला सांगेल तर. तू ना साऱ्या गावात त्या डॅनीचं कमलीचं माझं केलं काय. तर कमलीचं पोट आलं. काय बोलून राहिले बापा तुम्ही? मनात येईन तेच काय. कोणाजवळ गेली मी माझं करायला? कोणाजवळ गेली तर नाही अजून. अब तू गावात गेली नाही कोणाजवळ तर तसंच माहित पडलं का लोकाईले. दोघं तिघं शिवाय माहिती नव्हतं ते गोष्ट. तूनच माझं गेलं साऱ्या गावात आणि सांगून राहिली मोठी शापायकी देऊन राहील ते आता. हो ना मग त्या 2-3 जणांपैकी मी सापडली तर तुमच्या हाती आता मार घ्याले. मी दिसली का तुम्हाला? मग दुसरं कोणी नाही काय? दुसरं कोणी सांगलं नसेल काय मला मोठे म्हणून राहिले एवढं तर. काय चॅनलला तेवढं उत्तर दे तू. इकडल्या तिकडल्या काल फल्ल्या हाणून राहिली तू. तू ना कोणाला सांगितलं काय? तू कोणाजवळ गेलती का डॉक्टर विचारायले? तिले तुला सांगितलं का एवढं सांग तू मला. मी गेलती 2-3 बायाजवळ. मी विचारले बी 2-3 झालेले. त्याने मला काही एवढं सांगलं नाही बाबा कोणता डॉक्टर आणि कोणता नाही. आणि मी काही त्याच्यावर भादरली नाही की कोणाचं पोट आलं की कोणाचं काय. मी काहीच सांगलं नाही त्याला. आणि तुम्ही कशी काय मला म्हणून राहिलं? मी मला पहिलेच वॉर्निंग दिली होती ना की असं काही सांगू नको बरं. डॅनीचं असं आहे म्हणून तसं आहे म्हणून. आणि मी काय भादरू मग मी माझी एवढी हिंमत आहे काय कोणाला सांगायले? तुम्ही नाही सांगल्या. बरं नाही सांगितलं तुला राहू दे मग आता. झालं जाऊ दे आता. गरम नको होऊ आता. एवढं बोला लागते काय? फालतू आळ घेतला ना मावं. मी कोणाजवळ गेली नाही बसली नाही बापा. कोणाजवळ गोष्ट नाही काढली तरी मला म्हणून राहिले तुम्ही. पहिलेच तुला की नाही विचारायचं मग की असं झालं बापा असं माझून झालं. तुला सांगलं का बा? पण नाही आपल्याला कसं रुबाबात बोलणं पाहिजेत ना. मोठ्याने खेकसणं पाहिजेत ना. बस झालं आता. वाजा नको वाजू ना फक्त दुसऱ्यासाठीच बायको रुबाब टाकायचा ना. कांड केलं डॅनेनं पोट आलं कमलीचं आणि हा माणूस मावर रुबाब टाकून राहिला. तरी हा माणूस बेनलाजेसारखा मलाच विचारून राहिला. आता आले तुम्ही माझ्याजवळ असं म्हणाले. आता कोणतं कांड घेऊन या फक्त माझ्याजवळ सांगतो मग तुम्हाला काय आहे. झालं ना आता. बस झालं ना. वाजू नको त्या वाजा.
आलं तर घेण ना देणं. आता तुला विचारलं मी सुलाई की बा तुला सांगितलं काय. मग आता कसं आता निर्भीड झालं. आता झालं त्याचा शाळा निशा झाली ना आता. काय म्हणता शहानिशा झाली दुसऱ्यासाठी मा रोबाब टाकून राहिले बायकोले बोलून राहिले एवढं दुसऱ्यासाठी फक्त झालं बस झालं. हा बंद कर दे आवाज. चल जे काय सांगू तुले बंद कर म्हणून चालू जायचे ट्यूमनं. मग हिच्या नान्य लागत पुरं चालवून पोय आता. भेट बापा डॅनीले. बुडण्या पाणी चुकून डॅनी आला. आलो रे फाजेल बुड देतो येऊ दे त्याला इकडे. पाय ना कशी मजा घेतो बुड्याची इथं. अरे काय बुड बा कुकडे हो. आजकार बाय काय तोंडी एडीचा बोशी विचारते दादा हे काय ना काही काय करा लागतात चौकशा. कुकडे जाऊ मी बुड बा कधी आहे मग डिलिव्हरी बुडीची. कधी येऊन राहिला बाबू कधी येऊन राहिला. आम्ही खेळत जाऊन त्याच्याबरोबर. बाबू रे हो कोणती डिलिव्हरी रे हो सबऱ्या वाहनाच्या. हा तुला काय माहित आहे रे. आम्हाला माहित नाही तर काय तर बाबा. हा साऱ्या गावातल्या बाया तर म्हणून राहिल्या डॅनी लेकरू होते कमलीचा दिवस राहिले. सांगा ना बुडबा कधी येते. किती दिवस झाले बुडबा. कोणता महिना चालू आहे बुडीले. बुडीले आता 12वा महिना चालू आहे. येतं का बा बुडीचं बात पण करायले. कोणा बाईले 12 महिने होतात बा बुडबा. 9 महिने 9 दिवस असतात ना. नाही कालू शेठ हे जरासं गियगडं आहे ना. हा अलग आहे हे अलग काम आहे ना. त्याची गरम होऊन राहिली वर आता. बस खाल्या चुप कर आता. नाही बुडा मारेन आपल्याला. आता शिल्लक भाज्याने पुरणार बा. सपाट मारेन हाड्याने आपल्याला. थोडं अजून काही विचार नाही का तुम्हाला. विचारपूस करणं असेल तर करून घ्या. कसं उत्तर दे तुम्ही. बापा आम्हाला काही विचारणार नाही. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यातील पुढील भाग आपण बनवू. तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.